तो पुढचं बोलतो काहीतरी गोष्ट सांगते वसंत घेत. तुम्ही म्हणतात की तुमच्या कर्माच्या हिशोबाची पत्रिका एका जन्माची फाटल आणि जन्माची पत्रिका शिल्लकच आहे ना असं सांगतात. कोण घेतो शिष्य. मग आतापर्यंत आताप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो ध्यास तोही बहुत काळापासून आहे. जास्ती माझे कर्म आणि जन्माचे अनंत येतं. मग तुम्ही तर म्हणता ललाट पत्रिका फाटली, मग आनंद जन्माचे कर्म कुठे गेले? एका जन्माचे कर्म फाटलाय तर बरोबर आहे ना. मग आनंद जन्माचे अनंत कर्माचा साठा ते कुठे गेला? आणि त्यांनी दुसरं म्हणले की अज्ञान पण अनात्मिक कालाच आहे. एकच आहे. ते दृष्टांत दिला गोव्याचा की अंधारात होता गोवे किती हजार लाखो, पण एका मिनिटात तिचा उजेड आला तर ते अंधार लाखोचा असतो तो कोटीचा असतो. पण दिव्याचा प्रकाश अंधार घालू शकतो, तसं ब्रह्मज्ञान अज्ञान घालू शकतं. आणि अज्ञान गेले की त्यानं मरण कर्म संपत आणि कर्मातून पापून निघाले भस्म होतं. मग ते अनंत जन्माचा असो तो एक जन्माचा असो, ज्या ज्या अज्ञानाच्या पाठून ज्या ज्या कर्माचा संचय झाला ते पापुण्य उत्पन्न झालं, ते लाखो जन्म तुम्ही येऊन फिरली आणि ते ह्या एका जन्मात त्याचा नाश केला म्हणून तो अध्यात्मामध्ये पाठ झाला. म्हणून तो ब्रह्मज्ञान आम्ही महत्व का देतो तर त्याचं एक कारण आहे. त्याचं कारणच हे की अनंत काळाचा जो भ्रम आहे, अनंत काळाचे जे अज्ञान आहे, अनंत काळाचा जो भेद आहे आणि तुमचे जे कर्म आहेत तर ब्रह्मज्ञान जळून दाखवतात. तसं दिवा लावला की गुहेतला अंधार लाख जन्माचा स्त्री गेला. दिव्याला माहित नाही अंधार लाख जन्माचा का कोटी दिवसाचा आहे, पण एकदा दिवा लावला की कोटी जन्माची गुहेतला अंधार जातो. त्या अंधाराला माहित नाही, पण कशाला माहित नाही हा अंधार कधीपासून. तसं ब्रह्मज्ञान माहिती आहे अज्ञानच्या जीवापासून कधी त्याला माहित नाही, ते भस्म करतात. इतर म्हटल्यावर हे कोण कळायला पाहिजे की अज्ञान कसं म्हणतं, कोणत्या क्षणामध्ये त्याचा स्पर्श होतो, तेव्हा ज्ञान उद्भूत होतं बुद्धीमध्ये आणि तेव्हा त्याचं फल आपल्याला चाकता येतं आणि आपण विरक्त होऊन अनासक्त होतो. अनासक्त होणं विरक्तीच्या नंतरचा प्रभाव वैराग्याचा. आणि सांगते भावी तुम्हाला भौतिकाचा वेडा असणं उपाकर त्यांच्या दृष्टीतून बरं का संसारिकाच्या जेव्हा तुम्हाला सगळं परित्यागच होणार आहे याचा तर बाकीचे भौतिक पदार्थ कसं आठवत गेले का? हे तुमचं नाही तर बाकीचं साठून काय? साधा प्रश्न, सिंपल प्रश्न आहे. पण कसं काय कळत नसेल मला हेच कळत काय आहे काय नाही का. ते आहे तर त्याचं गम नाही, नाही त्याचं दुःख नाही. आहे त्याचं कसं म्हण नाही, काय आहे का नाही मला करायचं का खोट्या पदार्थाचं. म्हणजे ज्ञानी महात्म्याची अवस्था कशी असती, सगळं मिथ्याचं दर्शन असतं, म्हणजे मिथ्याचा निश्चय असतो. आता पुढे विचार सांगू तोच विषय, नंतर आपण चर्चा करू त्याच्याबद्दल. पण जे खोटं आहे त्याचा लोक का, आणि जे खरं आहे त्याचा त्याग का. किती शब्द सुंदर आहे. जे खोट आहे त्याचा लोक का, आणि जे खरं आहे त्याचा त्याग का. जो भ्रम आहे त्याचा संबंध का, आणि जो मी आहे त्याच्यात आपण दूर का. आणि हे आपल्या जीवन जगणारी एक शक्ती आहे बेटा. इथं वासना भरून जाते, कशाचंही काय त्या अंतःकरणामध्ये उरत नाही. म्हणून ते अंतःकरण ज्ञानमय होत. काय शिकत तुम्ही आज मला बोलणार तुम्ही काय, तुम्ही जसं इथं काही कळावं लागन, काही मिळावं लागन आणि काही जाळावं लागन नाही का. पाप पुण्य जाळा करतात, पुण्य सुद्धा नको, पाप तर नकोच नको. त्याची अभिलाषा तर नको बाबा. कशाला मरायला कोणा खाली आणतो तू. त्या पुण्याला भोगायला जन्म देतो देवा. मग तुला मला काहीच मागायचं नाही देवा. तुला मागायचं मला नाहीच, आणि तुझ्यापासून दूर राहायचं मी नाही. तुला कळते का मी कोणता भक्त आहे ते सांग बरं विठ्ठला. की तुला कशा बरोबर मी जाणतो, कशी भक्ती करतो, तुला कसं मानतो मी. आज का बाहेर दोन विषय आहेत त्याचे, भगवंताला जाणण्याचे, मानण्याचे, अनुभवण्याचे, नाना प्रकारे बुद्धीचे. मग जाणताना तो संबंध असतो त्याचा
अनुभव असतो सुखाचा, आविर्भाव असतो ब्रह्मज्ञानाचा आणि साक्षात्कार असतो आनंदाचा. ते दुःख वाटतं का? नाही. मग अनुभव त्याचा, मग त्याला जाणायचं का त्याला मानायचं का त्याला बघायचं का त्याला अनुभवायचं का त्याला ओळखायचं का त्याला दूर करायचं, ते नाना प्रश्न येतात बाबी. पण मला वाटतं बाकीच्याला काय येत नाहीत. जो जीव आहे, जो भ्रम आहे, जे अज्ञान आहे, जो व्यवहार आहे, जी माया आहे, जी वृत्ती आहे, ह्याचं अवलोकन का करत नाही आपण? करतो का अवलोकन? मग करणं जरुरीच आहे. म्हणून इथे सांगितलं ना की माझी कर्मे अनंत कालची व असंख्य आहेत, त्याप्रमाणे अज्ञानाचे कार्य जो देहाध्यास तोही बहुत काळापासून आहे. मी प्रत्येक देहामध्ये माझा देहच म्हणतो, मग मुंगी असो का माकड असो का गाढव असो, त्या त्या योनीमध्ये गेले की ती माझी उपाधी वाटतेच, आणि त्या त्या उपाधीतून ती संतती होती ती माझी वाटतेच, त्या त्यातून ते प्रेम होतच. मग देहातून प्रेम, देहाचं प्रेम, देहाच्या संबंधीचं प्रेम आपल्याला मारक आहे. तो जीव इथं व्यस्त होतो अज्ञानात, खोट्यात. हो, जो जीव त्याला स्वतःच रूपच माहित नाही, त्याला सुखाची टेस्टच दिली नाही कधी. खऱ्या सुखाचं आत्मसुख सांगा, आत्मसुख भोगण्यामध्ये जर बुद्धी मग्न असती तर विषय सुखाची त्याला ओढ असते का? जो विषय सुखात असतो तो आत्मसुखात नाही, जो आत्मसुखात येतो विषय सुखात नाही, आणि विषय सुखाला देहाचा संबंध केल्याशिवाय भक्तच येत नाही. विषय सुखाला देहाचा संबंध केल्याशिवाय ते भक्त येत नाही, आणि विषय सुख ज्ञानाशिवाय टाकता येत. हे साकळायचं आहे का? म्हणून अनंतजन्माचे कर्म कसं काय गेले, पत्रिका कशी फाटली बघा ना, कसं कसं आडविते पूर्व पक्ष. शंका त्याला तेच येते, काय चांगलं काय त्याची निवृत्ती होण्यास फार काळ लागतो पाहिजे. आणि आपण तर सांगितले की सद्गुरूच्या वचनावर भरोसा ठेवल्याने माझ्या जन्म मरणाची पत्रिका ताबडतोब फाटून जाईल. तर मग या दोघीची सांगड कशी घालायची? ती म्हणतात ना, सद्गुरू विश्वास ठेवा, त्याची सेवा करा, तुमची ललाट पत्रिका फाटून जाईल. ललाट पत्रिका एका जन्माची फाटेल, बाकी जन्माचं काय कुठं ना. बघा किती सूक्ष्म, किती हुशार आहे. अडवायला किती हुशार लोक असतात. त्या पाक्याला दिवसभर माई मिली, पण हे असं झालं ते तसंच झालं, ते तसंच झालं, ते तसंच झालं. सगळं चांगलं असतं, उगं 30-19 असतं काहीतरी. लागा शेजान, भाषा गुजराती. एवं वेद वचन 6 प्रमाण, वेदाचे वचन किती छान, 6 प्रमाण आहेत. शब्द प्रमाण, अनुमान प्रमाण, शाब्दिक प्रमाण, अनुभूती प्रमाण, उपलब्धी प्रमाण, आहेत ना वेगवेगळे प्रमाण. विचारतात ते विषय. एवं वेद वचन 6 प्रमाण, 6 प्रमाण सांगितले वेदानं. आ पंचकरणा विचार जो करे, त्याने पंचकरणाचा विचार केला तो हमना मुक्ती तळसे आता हारे. तू जर पंचकरण विचार केला, तू तुझ्या हातात मुक्ती देते, तो हातात मुक्ती बक्षील. तो हमना मुक्ती तळसे तामारे, म्हणजे मी तुला माझा हात मुक्ती देऊ शकतो. कवा? पंचकरण विचार केल्यावर. भावी आपण विचार चुक दुःखाचा लिहिते तसे, ती साडी तेव्हा आणली होती फाटली, आता ही मॅचिंग सुटली ती तुटली. विचार कुठला करतो? खोट्याचा, भौतिकाचा. खऱ्याचा विचारात कधी वेळ घालतो का आपण? काय कळत नाही, बुधाड घाणच्या घाण. म्हणजे तुझी कर्मे अज्ञान व अध्यास अनादिकालचे आहेत, असे जरी असले आहे तरी आत्मज्ञान झाल्यावर त्यास निवृत्त होण्यास अगदी अवकाश लागतच नाही. तुझे कर्म, तुझे पाप, तुझा अज्ञान, तुझा देहाध्यास किती जन्मात आम्हाला माहित नाही, पण त्याला ब्रह्मज्ञान झालं ते नष्ट व्हायला एक क्षण पण लागत नाही. गुहेतला अंधार नसतो, उदी गोष्ट तीच असते, दुसरं काय असणार? त्या गुहेमध्ये लाख जन्माचा अंधार आहे. मग ते दिवा लावला तर ते लाख असो का फिका असो, त्या दिव्याला माहित नाही ना. दिव्याचं काम अंधार घालणं, ज्ञानाचं काम अज्ञान घालणं, जीवाचं कर्म काम बुद्धीला ब्रह्म करणं, आणि बुद्धीचं काम ईश्वराकडे जाणं. लक्षात ठेवा.
त्या बुद्धीने इंद्रियाकडे जाऊ नये ना, देहाकडे जाऊ नये, नाचायला बघू नये ना, कुणाला बघून नाचू नये, काय बघून हसू नये, काय नाही तिनं करा. तिनं फक्त परमेश्वराला धरावं. निश्चय कर. हा, तिला कुठं सोडून द्यायचं मोकार कुठं तुला समजाय म्हणून आता एक गुफा जटान सोडतं. ती गुहा आम्ही सांगून टाकली आता. ते अंधार असतो, ते दिवस आले की जातो, ते बस वाचत बसा, उगं डोके कटकट लावू नका मला. आता बरं दृष्टांताचा सिद्धांत. दृष्टांता काय केला? सिद्धांत. अज्ञान व त्यामुळे झालेला देहाध्यास आणि कर्मे ही दीर्घकाळची आहेत, तरी पण अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञान रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो, तो तेव्हाच अज्ञान दिकाची निवृत्ती होते. यास वेदांतातली वाक्ये प्रमाण आहेत. खूप सुंदर आहे चिंतन, भयानक. वरचा अंधारात दिव्याने गेला, मग जन्माचा किती दिवस होते, ती गुहा कवाची असते. आम्हाला गुहा माहित नाही, लाल जन्माचा अंधार माहित नाही, आम्हाला प्रकाश माहित आहे, आणि त्या प्रकाशाने अंधार गेला. हा दृष्टांत आहे. आता सिद्धांत त्याच्यावर. तिकडे अंधार आहे, त्याला इथं अज्ञान म्हणते. तो ज्योतीचा दिव्याचा प्रकाश आहे, इथे ब्रह्म प्रकाश आहे. समीकरण कसं राहील बघा. आता पुढे अज्ञान आणि त्यामुळे झालेला देहाध्यास आणि कर्मे ही दीर्घकाळची आहेत. आता काय अज्ञान कसं आहे? दीर्घकाळाचं. अज्ञानामुळे देहाध्यास. आता देहाध्यास म्हणजे काय पुन्हा सांगतो. आणि कर्मे, पहिल्यांदा अज्ञान, अज्ञानाने देहाध्यास झाला, आणि नंतर हे आपण केले कर्म, त्याचा संबंध केला. आपण कर्मात संबंध करतो, भगवंताचा कुठं करतो सांगा ना. कर्माचा संबंध करणारी वृत्ती करतेपणातली आहे, आणि कर्माला टाकून भगवंताला जाणणारी वृत्ती अकर्तेपणातली आहे. इकडे वृत्तीचा विकार भाव आहे करतेपणात, आणि ज्ञान झाल्यावर अकर्तेपणा भाव आहे. अज्ञानामध्ये हा संबंध देहाचा आहे, आणि ज्ञानामध्ये संबंध परमात्म्याचा आहे. किती चिंतन पंचकरण वाटलं, पण सुंदर बघा ना. किती मस्त निघाले. काय करतो आता देहाध्यास म्हणजे काय झाले? अज्ञानामुळे झालेला देहाध्यास म्हणजे हेच कळत नाही बेटा. नाही, अध्यास कसं सांगा मला. मी ते अज्ञानाचं कार्य तुम्हाला सोपं कसं कळतं बघा. आम्ही डीप मजत नाही, बरोबर बघतो. भ्रम आपल्याला. मग भ्रम म्हणजे काय? अध्यासाने भ्रम कसं ठेवायचं? पण अध्यासाचा एक अर्थ आहे की ज्या ठिकाणी जे नाही त्या ठिकाणी ते असतं. ठिकाणी जे दुसऱ्या ठिकाणी ते नाही, त्या क्षणा नाश व्हायला त्याचं स्वरूप नाहीच ना. क्षणाक्षणाचा आयुष्याचा वाढायला, नाश व्हायला आणि बदलायला. मग जे आहे ते बदलतं का सांगा? आणि जे नाही ते तसं राहतं का? ते नाही. म्हणून अज्ञान आणि त्यामुळे झाला देहाध्यास. आपल्या बुद्धीमध्ये काय अज्ञान आहे, आणि त्यामुळे काय झालं? देहाचा अध्यास ते आहे वाटतं, आणि जो परमात्मा आहे तो नाही वाटतं. म्हणजे ज्या ठिकाणी जे आहे ते कळत नाही, जे नाही आहे त्याचा संबंध करत, त्याला म्हणायचं अध्यास. किती सुंदर चिंतन बेटा. आता पेट बसते. जो आहे पण कुणाचा आहे? अधिष्ठानाचा. आणि आहे वाटतो कुणाचा? अध्यस्काचा, देहाचा. आहे पण त्याचे धर्म याच्यावर आले, कुणाचे? स्वरूपाचे. म्हणजे आहे कोण आहे? परमात्मा. आणि आहे का वाटतो? देह. ह्याला म्हणायचा अध्यास. मॅडम असं शिकवतात. बघू नका भाभी, ऐका, हे शिकलो ना बेटा. म्हणजे आम्हाला जे गुरुने शिकवलं असं शिकवलं. हाताला धरून 1 2 खूप गिरवलं काकानं महाराजांना. कारण आणि कर्म ही दीर्घकालाची आहेत खरी. आध्यात्मिक दीर्घ वाटते, आणि कर्म पण मी केलं वाटते. पण अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष ज्ञान रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो, अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष रूप जेव्हा प्रकाश उत्पन्न होतो, त्याला सगळ्याला महत्व आहे का भाभी? अहम ब्रह्मास्मी हा काय म्हणते ते ना, अपरोक्ष ज्ञान रूपाचा प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो. भाभी तरी हे ग्रंथ काढून झाले 20 वर्ष होऊन गेले. 20 कम्प्लीट 20 वर्ष. तसे जास्त झाले पण कमीत कमी 20 सांगायचे. मग अपरोक्ष ज्ञान रूप प्रकाश हे मस्त आहे. अहम ब्रह्मास्मी असा अपरोक्ष रूप प्रकाश. आता अपरोक्ष रूप
आणि कुणामध्ये प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो, हे मस्त आहे बाबा. खरंच काय कुणाचं पुण्य असं केलं हातात आले, हे सुख ब्रह्मास्मी असा अपरोक्ष रूप प्रकाश काय होतो, जेव्हा उत्पन्न होतो तेव्हा अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. इथपर्यंत जायचं आपल्या. तेव्हा काय होतं, अज्ञानाधिकाची निवृत्ती होते. आता ब्रह्मास्मी रूप प्रकाश उत्पन्न होतो, म्हणजे जेव्हा अज्ञान असतं तर मी देह संबंध वृत्ती जडाचा करते. पण जेव्हा ब्रह्मास्मी नव देहस्मी, मी देह आहे हे अज्ञानाचं कार्य, अज्ञान शक्ती आहे. पण मी देह नाही ही विवेकाची शक्ती आहे. आणि मग मी कोण आहे, आत्मा आहे. मग मी आत्मा, मी आत्मा म्हणजे ब्रह्मास्मी. मी आत्मा हे मराठी भाषा आणि ब्रह्मास्मी संस्कृत भाषा. मग मीच आत्मा आहे असा जेव्हा प्रकाश पडतो बुद्धीमध्ये, म्हणजे ज्ञान. प्रकाश म्हणजे ज्ञान, कळणं. प्रकाश म्हणजे कळणं. जेव्हा बुद्धीला कळत मी ब्रह्मच आहे, मी देह नाहीच आहे, विषय सुख नाहीचे, जड माझं रूप नाहीचे, जडाचा संबंध का करू आणि जडाला चित्ता धारण का करू, जडाचं प्रेम का करू. जर मी ही वस्तू नाही तर तिकडं का जाऊ. मग वृत्तीवर आणि वृत्ती सांगायले तो तोंडातलं डोळ्याचं नाही. वृत्तीला जेव्हा कळतं मनात बुद्धीला की ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, मी देह नाही, मी करता पण नाही आणि मी जीव तर नाहीच नाही. मग मी कोण आहे, ब्रह्मास्मी रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होईल. उत्पन्न होईल का म्हणले, कारण तिथं हा प्रकाश नव्हताच. मग तिथं काय होतं, अंतःकरणामध्ये अविद्येची शक्ती होती. ज्ञानाचा प्रकाश असतो, अविद्येची शक्ती असती, जगताचा भ्रम असतो, वृत्तीमध्ये ज्ञान असतं. संत हे साक्षात देवरूप असतात. म्हणजे हे वाक्य तुम्हाला का सांगते की तुमच्या बैठकीत असावं चिंतनाच्या, हे तुम्हाला कळावं. ही आपली परम भक्ती विटा, ही श्रेष्ठ भक्ती आहे. मग ब्रह्मास्मी रूपी प्रकाश उत्पन्न झाल्यावर काय होतं, अज्ञानाची निवृत्ती होती. मग मी ब्रह्म उत्पन्न झालं. काय उत्पन्न झालं, ज्ञान, प्रकाश, कळणं उत्पन्न. काय काय उत्पन्न म्हणले, कारण अनादिकालापासून अविद्येची शक्ती हृदयात प्रवाहित होती. पण आता अविद्या ज्ञानानं मेली, बाधित झाली, निवृत्त झाली ना अज्ञान. मग निवृत्त केव्हा होतं, जेव्हा श्रवणाच्या माध्यमातून ज्ञानाचा प्रकाश उत्पन्न होतो, तिथे चैतन्य प्रगट होतं. ब्रह्मास्मी, ब्रह्म म्हणजे चैतन्याचं एक नाव. चैतन्य म्हणजे एक शक्ती. शक्ती म्हणजे हृदयात असलेली खरी परमात्म्याची स्थिती. आणि तो परमात्मा जेव्हा प्रगट होतो तेव्हा बुद्धीचा संबंध होतो आणि मी देह नाही असा अनिश्चय होतो आणि जडाचा बाध होतो, अज्ञानाचा निवृत्ती होती, परमात्म्याची प्रतीती येते. तेव्हा मी ब्रह्मास्मी अशी वृत्तीला निश्चयाची अनुभूती येते आणि तोच ब्रह्मवित्त असतो. तो देहात नसून परमात्मा सदा असतो, त्याला प्रकाश म्हटलाय. जेव्हा प्रगट होतो म्हणजे तिथं नसता. मग मी ब्रह्म आहे ही शक्तीच तयार होती, तिथं प्रगट झाला. बरोबर आहे ना. जेव्हा एक पदार्थ वस्तू जमिनीच्या खाली आहे पण ते प्रगट नाही, पण जेव्हा ती जमिनीला फाडून वर येते तर तिथे ती मूळ होती, ती आता प्रगट झाली. तसं मूळ तर परमात्मा आहे, ज्ञानानं प्रगट झाला. बरोबर आहे ना. जसं आम्ही जातो ना फिरायला, मग रस्त्याने जरा धोत्र्याचे फुलं वगैरे जरा सांगायचं म्हणून आवडतात ना, सोमारी वगैरे. तिथे झाड या बुद्धीत पडलेलंच होतं अनादिकालापासून, ते कधी पडलेलं माहीतच नाही. म्हणून त्या अज्ञानाचा नाश करण्याला ब्रह्मज्ञान आत गेलं अंतःकरणामध्ये आणि ते ब्रह्मज्ञान त्या अज्ञानाला काय करतं, निवृत्त करतं. मग ज्ञान प्रकाश प्रगट होतो आणि तेव्हा त्या वृत्तीला तो कळतो, उत्पन्न होतो प्रकाश. म्हणजे वृत्तीमध्ये ज्ञान प्रगट होतं आणि त्या ज्ञानामुळे त्याला भगवंताचा संबंध होतो. हे सूक्ष्म आहे, हे सांगत नाही कोणी. म्हणून मी बोलते नाही कारण हेच आहे. आणि मी फडाफडा बोलते. मी कुणाला म्हणजे असं कुठे की असे लोक ब्रह्मास्मी असा अपरोक्ष रूप प्रकाश जेव्हा उत्पन्न होतो, मी ब्रह्म आहे असा बोध तिथे प्रगट होतो, ज्ञान तिथे प्रस्थापित होतं, अज्ञान तिथे निवृत्त होतं आणि मन हे राम होतं. तेव्हा
मी तोच आहे असा अनुभव येतो. मी देह नाही असा निश्चय होतो आणि परमात्म्याचा प्रत्यय सुरू होतो आणि दिसणाऱ्या जगत हे खोट आहे असा अनुभव येतो. तो ब्रह्मविद्ता होतो. वेदांतातली वाक्य प्रमाण आहेत. मग हे जे तुम्हाला म्हणतात अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, अज्ञान निवृत्त झालं आणि परमात्म्याचा संबंध आला, बुद्धी भगवंत झाली, त्याला प्रमाण देऊन बोलतो. तर आमच्या वेदामध्ये प्रमाण आहे. शाब्दिक प्रमाण, अनुपलब्धी प्रमाण, अनुमान प्रमाण, उपमान प्रमाण, काय बरेच प्रमाण आहेत भागण्यात. खूपच प्रमाण आहे. आता विसरले. पाठ करू सांगा असं बोलू बोलू महाराजा पुढे आता आला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. देवाला जाणल्याने, बघल्याने नाही. नदी मधली काही म्हणते धरतेल काही. देवाला जाणल्याने सर्व पाशबंध नष्ट होतात. पुन्हा ब्रह्म जाणणारा परमपदाला प्राप्त होतो. बाबो, ब्रह्म जाणणारा जे बी कोणी असत तो ब्रह्मस्वरूपाला जाणण्यासाठी चिंतन करतो, मनन करतो, अभ्यास करतो, तप करतो, साधूकडे जातो, स्वतःला पाहतो, जीवन मुक्त होतो, अज्ञानातून निघतो, देहाला सोडून वृत्तीला स्वच्छ करतो आणि त्यामध्ये ज्ञान भरतो. तो ब्रह्मविद्ता असो. वेदाला जाणणारा बापरे परमपदाला प्राप्त होतो. आता परम म्हणजे काय? श्रेष्ठ. परम म्हणजे परमात्म्यापाशी बुद्धीचं आगमन. तिथे देहापाशी असतं ते परमात्म्यापाशी गेली. त्याला सोडलं नाही, त्याला सोडलं आणि तिथं गेली आणि ब्रह्म झाले. म्हणजे काय केलं त्यांना? ब्रह्म जाणलं. तुला कुणी बुद्धीनं देहाला जाणलं का? जगाला जाणलं का? विषयाकडे गेली का? तिचा विकार झाला का? तिने ज्ञान सोडलं का? ती अज्ञानात रमली का? हे टप्पे त्याच्यात. मला दिवस तो बोलायचे. आता आत्म्याला जाणूनच मृत्यू जिंकतो. बापरे, खरंच पंचकर्म मॅडमचं घर मला लाभले आहे. त्या आत्म्याला जाणूनच मृत्यूस जिंकतो. जीव म्हणजे जीवात्मा परमात्मा. कुणाला जाणतो? परमात्म्याला जाणून मृत्यू जिंकतो. बापरे, त्याला मृत्यू नाही, जन्म नाही. किती ज्ञान सुंदर आहे बघा ना. बायका डोंगऱ्या जात्या, झाडाखाली, वडाखाली, आंब्याखाली, पिपळाखाली. त्याप्रमाणे ज्ञानाच्या योगाने मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताच मार्ग नाही. मोक्ष होण्यास ज्ञाना वाचून दुसरा कोणताच मार्ग नाही. बघा आता मग आता कर्म काय होतं, कर्मानं काय होतं, उपासनेनं काय होतं, पुढे निघतं सगळं. सगळे अधिकारी, विषय, प्रयोजन, संबंध सटसट आहे पुढे. ते कर्म कोणतं करा, कर्मात काय रामा, कर्म कसं सोडा, कर्म कोणचं करा, सगळं सगळं दिले. त्याप्रमाणे ज्ञानाच्या योगाने सर्व पापादी कर्माचा नाश होतो. जेव्हा ज्ञान चिंतन करतात तुमची सगळी पाप, एका जन्माचे असो का, 100 असो का, 1000 असो का, लाख असो का, जन्म कोटी असो, जसं जसं तुम्ही ज्ञानामध्ये प्रवेश करता, चिंतनाला सुरुवात होते, अध्यात्माला आरंभ होतो, तेव्हा पापाचा नाश होतो. बापरे, ज्ञानाच्या योगाने सर्व पापादी कर्माचा नाश होतो. असंच हे भगवंताने सुद्धा गीते सांगितले आहे. इथे धांसी समेदव निर्भस्मचा आत करू ते तथा. इथे धांसी हंस होतो, समेदव समेदव जळून राखू ते अग्नी लागल्यावर. अग्नी आणि रोज एक झाल्यावर त्या बघायला पडला किती वेळ लागतो? काहीच नाही, काहीच नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी, ज्ञानाचा अग्नी पेटला, सर्व कर्म काय होतं जळून राख. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. काय सुंदर लिहून ठेवले. आणि हे कुठे ज्ञानाकडे आवडत नाही, त्या महाराजा लोकांना ज्ञान द्यावतच नाही, पामते ते लिहून ठेव. हे त्याला गीता कधी की नाही महाराजांना वाचले नाही कधी. न कर्म त्याचं पाप आणि पुण्य भस्म होत. मग हे सांगा ना, मग ज्ञान सांगते या पंक्ती. त्याप्रमाणे ज्वालाने प्रज्वलित झालेला अग्नी काष्टे काय करतो? जाळून भस्म करून टाकतो. ज्वालाने प्रज्वलित झालेला अग्नी, अग्नी प्रज्वलित झाला, तू मध्ये लाकड टाकले, त्याला ठेवतो का ते? भस्मसात कुरुते तथा. ज्ञानाग्नी भस्मसात कुरुते तथा. तसं अग्नीत लाकूड टाकलं की ते अग्नी काय करतो?
भस्म करतो लाकडाला. तसं बुद्धी ज्ञान टाकलं की ते ज्ञान काय करतं, बुद्धीतल्या कर्माला, वासनेला, अज्ञानाला भस्मसात कुरुते तथा. तसं लाकडं अग्नीत टाकल्यावर अग्नी लाकडाला अग्नीच करतो. तसं बुद्धीमध्ये ज्ञान टाकल्यावर बुद्धीला ते संत ब्रह्मच करतात, मधलं अज्ञान जाळतात. किती छान गीत आहे बरं. कळते का? माती कावडंबळे मान पागे न कळते बी काय वाटत नाही. गीता वाट झाली मग करून टाकतो. हृदय झालेला अग्नी कशाला जाळतो? लाकडाला. तसं हृदयात प्रगट झालेलं ज्ञान अज्ञानाला जाळून टाकतात. भस्मसात कुरुते तथा सर्व कर्म. आणि ते बोध काय करतो, कर्माला जाळून टाकतो. अज्ञान भस्म होतं, मन राम होतं, देहाचा बाध होतो, वृत्तीचा निराश होतो, जगाचा भ्रम जातो, वासनेचा अंत होतो, मन शांत. आणि निरंतरच्या अभ्यासाने प्रबळ झालेला जो ज्ञान अग्नी, सुंदर विषय बर का. त्याप्रमाणे निरंतराच्या अभ्यासाने अंतःकरणा झाला प्रगट झालेला ज्ञानाचा अग्नी, निरंतर केलेल्या अभ्यासाने अंतःकरणात झालेल्या ज्ञानाच्या अग्नीनं. कधी ऐकलं का भाभी आपण हे? बापरे बाप. तोही अग्नी अभ्यासाने प्रबळ झाला तो ज्ञानाग्नी, तोही पाप कर्मी जळून टाकतो. सांगा, चिंतनानं कर्म जळालं काय राहिलं? त्यासारखं मुंती यात्रा कोणची आहे का सांगा? पण कळत नाही आपल्याला की अभ्यास करावा, निग्रह करावा, सतत चिंतना ठेवा, ग्रंथ सोडू नये, बाकीकडे कुठे बघू नये, काही कुठे हिंडत जाऊ नये. आता फालतू आपलं हे ना, आपण त्याच्यात मोक्ष बाकीकडे काय? इथे दिले नाही, साडी आणली नाही, बोळवण दिले नाही, तर बाजूला माझा मोठ बाजू करत रे. आता मला हे करतो काय आहे ते का मी भनभट. आता ऐका, मी एक मिनिट. पापकर्मे ज्ञानाग्नी, ही पापकर्मे प्रबळ झालेला जो ज्ञानाग्नी, तोही पापकर्मे पुण्यकर्मे आणि त्या दोघांनी निषेधाचे सर्व कर्मे काय करतो, भस्म करतो. दोन्ही पाप बी आणि पुण्य. बाबी पुण्य का म्हणले तर शिल्लक राहिला प्रजेला मग पुन्हा वाचणार आहे, म्हणून पापही भस्म होतं, पुण्यही भस्म होतं, कर्मच बाजूला जातं आणि परमात्मा प्रगट होतो आणि वरती ईश्वरात लीन होती. दोघांचं ऐक्य होतं, सुख प्रगट होतं आणि दुःख संपून जातं. किती सुंदर चिंतन आहे भावी. बाप रे बाप. शिष्य म्हणतो, गुरु महाराज आत्म्याच्या ज्ञानानेच मोक्ष होतो असे आपण सांगितले, तर मग ज्याच्या ज्ञानाने मी मुक्त होईल ते आत्म्याचे ज्ञान मला कसे होईल? असा शिष्याचा प्रश्न ऐकून चौपाईच्या उत्तरात गुरु उत्तम उत्तर देतात की तुम्ही म्हणतात ना आत्म्याच्या ज्ञानानं काय होईल? मोक्ष होईल. मग ते आत्म्याचे ज्ञान मला कसं होईल हे सांगा. मग मला मुक्त व्हायचं. बरं, मग त्यांचं उपाय सांगतात गुरु. या पंचकरण इति पंचकरणाचा जर तू विचार करशील तर तुला आत्म्याचे ज्ञान होईल. तू पंचकरणाचा विचार कर, तुला आत्मज्ञान होईल आणि त्या ज्ञानाच्या योगाने तुझा देहाध्यास निवृत्त होईल. त्या ज्ञानाने काही देहाचा अध्यास निवृत्त होईल. तो निवृत्त झाला म्हणजे तुझ्या हल्लीच्या या देहातच तुला मोक्ष प्राप्त होईल. निवृत्त झालेलं अज्ञान तुला ह्या देहातच तुला काही मोक्ष होईल. शिष्य म्हणतो, गुरु महाराज पंचकरणाच्या विचाराने मला मोक्ष मिळेल असे आपण सांगितले, तर मग पंचकरणातच काय काय सांगितले आहे कृपा करून सांगा. एमा पंचभूतानो विचारे कम झूठा झूठा तुम बताओ, जुदा 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 तत्व बताओ, सद्गुरु मुखे समजी ले जो, तो ब्रह्म असुख पाम आजो. सद्गुरूच्या मुखातून पंचमहाभूत कसे भिन्न भिन्न आहेत हे गुरुच्या मुखातून ऐक, आणि मग तू जर ऐकलंस तर तू ब्रह्मसुखाला प्राप्त होशील. नळी विठ्ठल ज्ञानदेव तुका